आरोग्य भारतीकडून आजच्या या रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं लोकार्पण झालं असं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर करतो। आरोग्याच्या समस्या किती गंभीर आहेत याची सगळ्यांना जाणीव आहे, हे लक्षात येणे इतपत संख्या इथं आहे। ही संख्या हा हॉल भरणारी दिसते। यापूर्वी या उपक्रम चालू करण्याच्या निमित्ताने पूर्वतयारी म्हणून 2 वेळा माझं इथे येणं झालं आणि सकाळी साधारण 7 वाजता मी इथे यायचो आणि त्यावेळेला इथल्या मैदानात मी बघायचो क्लब हाऊसच्या। सकाळी 7 वाजता खूप मोठ्या संख्येने बरेच जण काही ना काही आपापल्या क्षमतानुसार आणि आवडीनुसार व्यायाम करताना दिसतात, अशी स्थिती दिसत होती। मैदान बऱ्यापैकी चांगलं, प्रत्येक कोपरा भरला आहे, मध्ये माणसं आहेत, सगळीकडे माणसं आहेत, अशी स्थिती दिसत होती। भर पावसात पण दिसत होती। पाऊस आहे तर कुठेतरी आडोसा शोधून व्यायाम करणारी माणसं दिसत होती। रिकामी जागा भरलेली दिसत असली तरी सुद्धा आणि भर पावसातही व्यायामाची आवड असणारी माणसं दिसत असली तरी सुद्धा स्वतःच्या घरामध्ये बसूनच झोपा काढणारी, आराम करणारी किंवा आरोग्याला हानी करणारे उद्योग करणारे सगळेजण आपापल्या घरात बसणाऱ्यांची संख्या पाहिली तर तुलनेने विचार करतात ती संख्या खूप मोठी आहे। वरवर दिसणारे चित्र इथलं फार छान दिसतं, आरोग्यविषयक काहीतरी जागृती म्हणून हा हॉल भरला, पण एकूण आपल्या सर्व सोसायटीचा स्पेस आकारमान लक्षात घेता ही संख्या खूप छोटी। आरोग्य भारतीची अशी इच्छा आहे की आरोग्य या विषयासाठी सर्वांनी जागरूक असले पाहिजे। याच्यासाठी आजारी पडायची आवश्यकता नाही। आजारी पडल्यावरच आपल्याला डॉक्टरांची आठवण येते आणि आजार पडल्यानंतर बरं झाल्यानंतर बिलाच्या हळहळीमुळे जास्त आठवण येते। दोन्ही गोष्टींचा त्रास होऊ नये, आजारी पडण्याचा पण आणि नंतर होणाऱ्या त्रासाचा पण केला यासाठी आरोग्य भारती जास्त काम करते। ज्या त्रुटी आरोग्य विषयातल्या सापडतात, दिसतात त्याच्यावरती काम करणं हे आरोग्य भारतीचं काम। उदाहरणार्थ आता महाराष्ट्रातले तब्बल 60 तालुके पुराने बाधित आहेत अशी स्थिती। काल एकाच वेळेला आरोग्य भारतीचे 2 उपक्रम झाले इथे। एक उपक्रम आहे तो म्हणजे एक अँब्युलन्स आपण पुण्यातून पूरग्रस्त भागासाठी देऊन टाकतो। सोलापूरमध्ये आपल्याच कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून एका हॉस्पिटलचं पुनरुज्जीवन झालेलं आहे आणि त्या हॉस्पिटलकडे त्रुटी होती ती एका अँब्युलन्सची होती। कार्यकर्ते काही कमी पडत नाहीत आणि पैसेही काही कमी पडत नाहीत असं म्हणलं पाहिजे, अशी स्थिती आली। तिथल्या कार्यकर्त्यांनी त्याची टीम बनवली, डॉक्टर, नर्सेस, फिजिओथेरपिस्ट, औषधं सगळं डोनेशन मिळवलं। अँब्युलन्स फक्त कमी होती तेवढं सांगितलं, ती पुण्यातून काल अँब्युलन्स इकडे हँडओव्हर केलेली आहे। आता ती अँब्युलन्स पूरग्रस्त भागामध्ये पुरानंतर भरपूर रोगराई पसरत असते, त्या सर्व परिसरामध्ये गावागावात जाऊन विनामूल्य सर्वांना आरोग्य सेवा देणार हा एक उपक्रम कालचा सांगितला मी। त्याच वेळेला पॅरलली दुसरा उपक्रम चालू होता। तो उपक्रम होता कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा। ठिकठिकाणी तुम्ही बोर्ड पाहत आहात, या पार्टीचं प्रशिक्षण, त्या संघटनेचं प्रशिक्षण। आरोग्य भारती कुठल्या विषयावर प्रशिक्षण घेत होते कार्यकर्ते, तर प्रशिक्षणाचा विषय होता व्यसनमुक्ती। आपल्या समाजातले साधारणपणे 40% लोक वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत। व्यसन म्हणजे फक्त दारूच नाही, मोबाईलचा अतिवापर हे पण व्यसनच आहे। लहान मुलांमध्ये वाढता मोबाईलचा वापर ही फार मोठी समस्या आहे। मोबाईलचं सोडा, पण अन्य ज्या प्रकारची गंभीर व्यसनं आहेत ज्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम आहेत, कुटुंबाच्या सगळ्या आर्थिक व्यवस्थेला फार मोठा धक्का आहे, आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, अशा प्रकारची फार मोठी व्यसनं समाजात पसरलेली असताना त्या पार्श्वभूमीवरती एकदा व्यसन लागलं की सहसा ते सुटणं जवळपास अशक्य अशी स्थिती असते। आरोग्य भारतीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रिव्हेन्शन, प्रतिबंध या विषयावरती आपण काम करतो। इथेच बसलेले काही डॉक्टर तुमच्याकडे काही बरं झाल्यानंतर मला परत आजारी पडू नये म्हणून औषध द्यायला द्या मला किंवा ट्रीटमेंट सांगा यासाठी कोणी येतं का तुमच्याकडे? डॉक्टरांकडे कोणी येतं? तसंच आहे, व्यसन झाल्यानंतर अतिच फार त्रास देतोय व्यक्ती, मगच तो व्यसनमुक्ती केंद्रात जातो। पण
ज्या वयामध्ये हा संस्कार व्हायला पाहिजे, हे वळण लागलं पाहिजे आणि ही समज आली पाहिजे की मी व्यसनांच्या आहारी जाणार नाही, त्या वयातल्या लोकांमध्ये म्हणजे विद्यार्थी कसे, शालेय विद्यार्थी असो किंवा कॉलेज विद्यार्थी असो, या सर्वांमध्ये ही जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे की व्यसन हे स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. त्यामुळं हा एज ग्रुप टार्गेट करून भविष्य काळामध्ये आरोग्य भारती व्यसनमुक्ती या विषयामध्ये नंतर दुरुस्त करता येत नाही ना, तर तिकडे जाऊच नका त्या मार्गाला, यासाठी आधीच सर्वांना प्रशिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांसाठी चालू असणारा हा उपक्रम आहे. अन्यही लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, पण जे कार्यकर्ते या विषयात काम करणार आहेत त्या कार्यकर्त्यांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम काल पुण्यामध्ये झाला. प्रतिबंध म्हणजे फक्त आजारांना प्रतिबंध आहे असं नाहीये, तर व्यसन हे फार मोठी समस्या आपल्या देशापुढे असं लक्षात घेऊन आपण या विषयात काम करतोय. असे जवळपास 27 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी देशभरातल्या 90% जिल्ह्यांमध्ये आरोग्य भारती करते. त्यामुळे आरोग्य भारतीची साईज काय, जी देशाची साईज आहे ती आरोग्य भारतीची साईज आहे. जे फारच नक्षलाईट एरिया आहेत किंवा जे आतंकवादाने प्रभावित असलेले 10% जिल्हे आहेत, फक्त तेवढ्याच जिल्ह्यांमध्ये आरोग्य भारतीचं सध्या काम चालू आहे. मी सध्या शिकतो आपण, कदाचित पुढच्या कार्यक्रमाला मी इथं आलो समजा तर कदाचित असं सांगू शकेल की देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य भारती काम करते. जसं प्रतिबंधात्मक काम आहे तसं आरोग्य भारती जीवनशैली या विषयावरती काम करते. लाईफस्टाईल, जे आजार सध्या आम्हाला डॉक्टर म्हणून सगळीकडे दिसत आहेत त्यामध्ये येणारे बहुसंख्य आजार आहेत, असणारे जे बहुसंख्य आजार आहेत हे सगळे आपल्या जीवनशैलीतल्या दोषांमुळे आलेले आहेत अशी आताची स्थिती आहे. जे आजार नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, संसर्गजन्य आजार नाही. एक चायना व्हायरसचा एक फार मोठा एपिसोड आपल्याकडे होऊन गेला आणि या एपिसोडमध्ये संसर्गजन्य आजार होता, एकापासून दुसऱ्याला होत होता आजार. हा आजार सगळ्यांना खूप गंभीर वाटला आणि यातनं आपण वाचतो का नाही असं प्रत्येकाला वाटत होतं. जग टिकते की नाही, शिल्लक राहते की नाही अशी स्थिती होती. पण त्याच्यापेक्षा गंभीर, पण त्याच्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही असे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे संसर्गाने न होणारे आजार आहेत ते, पण तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. ते आजार कुठले आहेत तर हायपर टेन्शन. इथं बसलेले किती जणांना हायपर टेन्शन आहे असं हात वर